नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. वन विभागामार्फत आगामी काळात जी भरती होणार आहे, प्रामुख्याने गट ब, गट क आणि गट ड या पदांसाठीच्या त्याच्या संदर्भाचा एक नवीन जी आर आलेला आहे आणि हा जी आर पदभरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा जी आर आहे मित्रांनो. आणि या जी आर विषयीची संपूर्ण माहिती आणि या जी आर मध्ये कोणत्या पदांचा उल्लेख केलेला आहे, आगामी काळात वनरक्षक सोडून आणखी कोणत्या पदांची जाहिरात येऊ शकते, या सगळ्या काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, वन विभागातील गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना महसूल आणि वन विभाग बघा 16 डिसेंबर 2025 म्हणजे आजचा एकदम लेटेस्ट जी आर जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. मित्रांनो, जी आर मध्ये काय आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोच. तत्पूर्वी वनरक्षक या पदासाठी तयारी करत असाल तर वनरक्षकची संपूर्ण रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लेखीसाठी तयारी करून घ्या, कारण की याची लेखी परीक्षा आधी असते. लेखीमध्ये चांगला स्कोर असेल तरच तुम्हाला ग्राउंडला बोलवलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही तुमची लेखीची संपूर्ण तयारी याच्यातून करू शकतात. आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे याला देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती इथं विचारू शकतात. आता बघा, या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये अत्यंत सोप्या भाषेत एक्सप्लेन करतो. लक्षात घ्या. बघा, शासन निर्णयानुसार वन विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी जिल्हास्तरीय निवड समिती, प्रादेशिक निवड समिती आणि राज्यस्तरीय समिती गठीत करून त्या अनुषंगाने कार्यपद्धती आणि मार्गदर्शन सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत. गट क आणि गट ड भरतीसाठी जिल्हा निवड समिती, प्रादेशिक निवड समिती आणि राज्यस्तरीय निवड समिती अशा 3 समित्या बनवण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पदभरती करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती. आता गट क म्हणजे ग्रुप सी चे जे काही पोस्ट असतील, उदाहरणार्थ गृहप्रमुख, माहूत, लॉन्च चालक, ट्रक चालक, कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर. आणि गट ड म्हणजे ग्रुप डी मधील पद, त्याच्यामध्ये शिपाई मेन आहे, चेनमॅन आहे, चारा कापणारा, खलाशी, नौका तांडेल, मॉक्स, लष्कर तांडेल, पहारीकरी, देखभाल सेवक आणि सहाय्यक स्वयंपाकी ही पद कशातून भरली जातील मित्रांनो? ही जिल्हा निवड समिती मार्फत भरली जातील. लक्षात घ्या, आधी आपली ही जी तलाठी भरती व्हायची तर ती पण जिल्हा निवड समिती मार्फतच व्हायची, परंतु ती आता राज्यस्तरीय समिती मार्फत जी आहे तर ती आता घेतली जाते. ओके, आता या जिल्हा निवड, लक्षात घ्या त्यांनी काय सांगितले बघा, जिल्हा निवड समितीच्या कक्षातील पदभरतीचा आढावा घेतला असता अद्याप पदभरतीची कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणजे डिपार्टमेंट स्वतःच नाखुश आहे की अरे तुम्हाला पद दिले तर तुम्ही ती पद भरली पाहिजे होती, तर जिल्हा निवड समितीने ही पद भरली नाही. त्यामुळे लक्षात घ्या, त्यामुळे निवड समितीच्या कक्षेतील पदे प्रादेशिक निवड समितीच्या कक्षात आणून सदर पदांची भरती विभागामार्फत करण्यासाठी 27/12/2022 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची जी आहे तर तिथं मागणी होती आणि ही मागणी शासनाने विचारात घेतलेली. शासनाने मेन काय केलेले की जिल्हा निवड समितीकडून ही पदं काढून कोणाकडे घेतलेली आहेत? प्रादेशिक निवड समिती यांच्याकडे ही पदं जी आहेत तर त्यांनी ती इथं घेतलेली आहेत. आणि हाच जो जी आर आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि या जी आर मध्ये या काही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. पूर्वी काय व्हायचं लक्षात घ्या, गट क आणि गट ड मधील पदभरतीचे अधिकार हे जिल्हा निवड समितीला होते, म्हणजे डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमिशनला होते, जिल्हाधिकारी स्तरावर. आता हे कॅन्सल केलेलं आहे आणि हे अधिकार कोणाकडे ट्रान्सफर करून दिलेले आहे? ही सर्व पदे जिल्हा निवड समितीकडून काढून घेऊन प्रादेशिक निवड समिती, रिजनल सिलेक्शन कमिटी यांच्या कक्षेत जे आहे वनरक्षक, वनसंरक्षक यांच्या स्तरावर जे आहे तर ही आणण्यात आलेली. तर हा जी आर याच्याविषयी जे आहे तर तो माहिती देतो. लक्षात घ्या, थोडक्यात आता या पदांची भरती जिल्हाधिकारी स्तरावर न होता प्रादेशिक वन विभागामार्फत मुख्य वन संरक्षक यांच्या समितीमार्फत जी आहे तर ती केली जाणार आहे. अशा पद्धतीचा हा जी आर आहे. या जी आर मध्ये एक लक्षात घेतलं का तुम्ही, एका जी आर विषयी पुन्हा नवीन एका जी आर विषयी उल्लेख येतो, म्हणजे 27/12/2022 चा. मग हा जी आर कोणता आहे मित्रांनो? 27 डिसेंबरचा बघा हा जी आर आहे. तो जी आरचं नाव आहे वन विभागातील गट ब अराजपत्रित गट क गट ड यांची सरळ सेवा प्रक्रियेच्या कार्यपद्धतीबाबत महसूल वन विभाग कधी आलेला आहे? 2022 मध्ये. आणि आत्ताचा कधी आलेला आहे? तो पण 2025 मध्ये आलेला आहे. आणि याच्यामध्ये खूप काही डिटेल मध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत मित्रांनो. आता या सगळ्या काही एवढा मोठा जी आर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत एक्सप्लेन करतोच.
आता लक्षात घ्या, ही जी प्रादेशिक निवड समितीकडे कोणती पदं हस्तांतरित केलेली आणि भविष्यात कोणत्या पदांसाठी जाहिरात येणार, आपली वनरक्षक तर येणार आहे, त्याची घोषणा नुकतीच जी आहे तर ती वनमंत्री यांनी विधानसभेत देखील केलेली होती, सगळी माहिती त्यांनी दिली, काहीतरी 900 पदं होते. आता ग्रुप सी आणि ग्रुप डी ची कोणती पदं असतील ते तुम्ही समजून घ्या. बघा, ग्रुप सी ची पदं गृहप्रमुख, माहूत, लॉन्च चालक, ट्रक चालक, कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर आणि पशु परिचर, ही कशाची पद आहेत मित्रांनो, ग्रुप सी ची पद आहेत. पुढे पिऊन, चेनमॅन, चारा कापणारा, खलाशी, नौका तांडेल, मॉक लष्कर तांडेल, पहारेकरी, देखभाल सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, ही पदं कशाची आहेत, ग्रुप डी ची पद आहेत. आणि आता ही सर्व पदं जिल्हास्तरीय न राहता प्रादेशिक स्तरावर गेलेली आहेत. ती समिती जी आहे तर ती ही पदं तुमच्यासाठी भरून टाकणार आहे. म्हणजे आगामी काळात ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या जे काही वन विभागामार्फत जाहिरात येतील त्याच्यामध्ये ही सगळी पदं जी आहेत तर ती बघायला मिळतील. म्हणून स्थानिक जे काही आदिवासी रहिवासी असतील त्यांना चांगली गोष्ट होणार आहे, कारण की त्यांना या खूप सारे जे पदं असतात तर त्यांच्यामध्ये त्यांचं प्रावीण्य पण असतं आणि त्यांची पात्रता पण मॅच होते आणि त्यांना इथं अप्लाय करायला मिळतं आणि त्यांना एक सरकारी नोकरी त्यांच्याजवळ जंगलांजवळच त्यांना सरकारी नोकरी जी आहे तर ती पाहायला मिळते. आता या जी आर मध्ये त्यांनी पात्रता सगळ्या काही गोष्टी सांगून दिलेल्या आहेत मित्रांनो. त्या जी आर मध्ये अभ्यासक्रम सांगून दिलेला आहे, विषय कोणते असतील, पात्रता काय असेल, दर्जा काय असेल, या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितलेले. मी ते तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये इथे सांगतो. बघा, ज्या पदांसाठी शारीरिक किंवा व्यावसायिक चाचणी नसते तर त्या पदांना लक्षात घ्या, विषय कोणते असतात बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, रिझनिंग. 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 100 प्रश्न 200 गुण. मराठी आणि इंग्रजी हे 12वी लेवलचं विचारलं जातं, पण रिझनिंग आणि जीके हे मात्र पदवी लेवलचं तुम्हाला इथे विचारलं जातं. ज्या पदांसाठी शारीरिक किंवा काही पद, समजा सहाय्यक स्वयंपाकी तर त्याला खरंच स्वयंपाक येतो का हे चेक करावं लागेल ना, तर त्याच्यासाठी असते व्यावसायिक चाचणी. तर त्यांच्यामध्ये काय असतं मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे तुमचे 120 गुण तुम्हाला मिळतात म्हणजे 60 प्रश्न, प्रत्येकी किती प्रश्न येतील, म्हणजे मराठीवर 15, इंग्रजीवर 15, याच्यावर 15 आणि याच्यावर 15, आधी जे 25 होते इथं 15, सोबत तुमची व्यावसायिक चाचणी जी असेल ती असेल. समजा आता टायपिंग वगैरे तर नाहीये याच्यात, काहींना ड्रायव्हिंग टेस्ट नाहीये, पण ती जी काही स्किल टेस्ट असेल तर तुमची इथं स्किल टेस्ट जी आहे तर ती घेतली जाते, ती असते 80 गुणांची आणि टोटल 200 गुणांच्या आधारे तुमची जी आहे तर तिथे निवड केली जाणार आहे. म्हणजे तुम्ही आपली ही जी वनरक्षकची बॅच आहे त्याच्यामध्ये पण हे 4च विषय आहेत, तर ती जर बॅच घेतली तर ही पण अभ्यासक्रम तुमचा जो आहे तर तो इथं कव्हर होताना दिसतो मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत, ही बॅच आहे तर ही तुम्ही नक्की जॉईन करून अभ्यासाला लागून जा, कारण की आज न उद्या ही जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. जाहिरात आल्यावर फार कमी वेळ मिळतो, म्हणून आजच तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ती सुरू ठेवू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.